5 ते 6 महिने सातत्याने आंदोलन करून या सरकारचे काही डोळे उघडले नाही, कारण हे सरकार झोपटी गेलेलं आहे. आणि हे सरकार झोपटी गेल्यामुळे आम्ही वारंवार मोर्चे आंदोलनं केली, मुंबईपर्यंत गेलो, पण आमच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही. म्हणून मागच्या एका बैठकीमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार होतो, त्याच्यासाठी आज आम्ही बैठक घेतली. आणि आजच्या बैठकीत राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ज्या राजू शेट्टींनी आम्हाला प्रत्येक आंदोलनामध्ये एक मोठं सहकार्य केलं आहे, त्यांच्या सहकार्याने आता पुढील आंदोलनाची दिशा आम्ही आज ठरवली आहे. जुलैच्या 3 तारीखला मेळावा घ्यायचा ठरवलेला आहे. आणि मेळावा घेतल्यानंतर एक आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी अशी आंदोलनं झाली, त्याचपैकी एक आम्ही आंदोलन घेण्याचा विचार केला आहे, जलसमाधी आंदोलन. कारण या झोपलेल्या सरकारला शेतकऱ्यांचे बळी गेल्याशिवाय, म्हणजे जीव गेल्याशिवाय यांना जाग येईल असं काही वाटत नाही. त्याच्यामुळे जर आम्ही 3 तारीखला आमच्या शेतकऱ्यांपैकी कोणाचे जीव गेले तर कदाचित 10 पर्यंत जे चालणार आहे अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये निदान जे असतील मागे शेतकरी, त्या शेतकऱ्यांना कोकणातल्या नक्कीच न्याय मिळेल असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळे येत्या 3 जुलैला जलसमाधी आंदोलन घेण्याचं नियोजित केलेलं आहे. त्याचबरोबर जो अणुऊर्जा प्रकल्प आज देवगड येथे आणून घातलेला आहे या शासनाने, यांना अणुऊर्जासारखे घातक प्रकल्प आणता येतात, परंतु शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी हव्या असतील त्याच्यासाठी किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हे सरकार करू शकत नाही. तर ती जी तिकडची सगळी मंडळी आहेत तालुक्यातली, तोही विरोध याच निमित्ताने त्या ठिकाणी केला जाणार आहे अणुऊर्जा याला. आणि आंबा काजू बागायतदार संघटना पूर्णतः अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करत आहे. ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं करायची वेळ येईल त्या ठिकाणी आंबा काजू बागायतदार संघटना रस्त्यावरती उतरून त्याच्यासाठी राजू शेट्टी साहेबांची गरज पडली तर राजू शेट्टी साहेबांना पण आम्ही घेऊन येऊ, पण अणुऊर्जा प्रकल्पाला पूर्णतः विरोध करू. 3 जुलैचं आमचा जलसमाधी आंदोलन हे आम्ही करणार आणि त्याच्यावरती ठाम आहोत. पोलिसांनी दंडुकेशाहीचा वापर जरी केला तरी आम्ही त्याला आता काही घाबरत नाही, कारण आता शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते बऱ्यापैकी आम्हाला आता ती सवय झाली आहे. अगोदर कोकणातला शेतकरी घाबरायचा, आंदोलनं कशी करायची, पण आता त्या गोष्टींची आम्हाला बऱ्यापैकी सवय झाली. आणि 3 तारीखला आमचं आंदोलन निश्चित आहे.